नाशिक रोडच्या गजबजलेल्या बाजारपेठेत बुधवारी पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी करत 4 ते 5 दुकानांना लक्ष्य केल्यानं व्यापारी वर्गात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेनंतर परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली। शास्त्रीपथ रोड गोरे अँड सन्स आणि जेनेरिक मेडिसिन, शाहू महाराज पथवरील नम्रता स्वीट्स, जुने बिटको रुग्णालय परिसरातील पीके मेडिकल तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सिल्वानिया केक शॉप या दुकानांचं शटर वाकवून चोरट्यांनी चोरी केली। संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। त्या आधारे पोलीस तपास करतायत। चोरट्यांनी गोरे अँड सन्स इथून सुमारे 60,000 रुपये, जेनेरिक मेडिसिन इथून 35,000 रुपये, पीके मेडिकलमधून 10,000 रुपये आणि सिल्वानिया केक शॉपमधून 6,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। नम्रता स्वीट्सचंही शटर वाकवण्यात आलं, मात्र रोख रक्कम न मिळाल्यानं चोरटे तिथून पसार झालेत। ही चोरी पहाटे 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। भर बाजारात अशा प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्यानं शहरातील कायदा तसंच सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। यापूर्वी ओंकार पॅटीस तोडफोड प्रकरण आणि विराज एक्सक्लुझिव्ह खंडणी प्रकरण हे ताजे असताना आज पुन्हा झालेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। कोयते तलवारी आणि जीवघेण्या हल्ल्याच्या घटनाही वाढत असल्यानं व्यापाऱ्यांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान जेनेरिक मेडिसिनचे ब्रह्मानंद प्रकाश वानखेडे आणि गोरे अँड सन्सचे राकेश गोरे यांनी घटनेची माहिती दिली। नमस्कार, मी जेनेरिक फार्मसीमधून बोलतो आहे। आपल्या इथे काल रात्री जवळपास एक 3-3:30 दरम्यान चोरीची घटना झाली। दुकानात शटर फोडण्यात आली। आपल्या अजून मुद्देमाल जवळजवळ 40,000 रुपये ते 35,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। बाकी मालाचं पण नुकसान झालेलं आहे आपलं, आणि तशा प्रकारे पोलीस कंप्लेंट केली। आता पोलीस तपासनात जे काही पुढे होईल आता ते निष्पन्न झाल्यानंतरच आपल्याला कळेल पुढची प्रोसेस काय आहे सर। धन्यवाद। नमस्कार, मी राकेश गोरे अँड सन्सचा मालक आहे। काल रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकून आतमध्ये घुसले आणि मालाला तर काही हात लावला नाही। त्यांनी कॅश लंपास केली। ते गल्ला वगैरे फोडून घेतला। गल्ला फोडून कॅश होती 60,000 रुपयाची कॅश असेल, तर ती कॅश त्यांनी ती लंपास केली। किती वाजता? साधारणपणे ही 3:45 ते 4:15च्या दरम्यानची घटना आहे। पहाटे नाही, बाकी मालला काय हात लावला नाही, बस तेवढंच कॅशच घेऊन गेले ते। बाकी माल आहे तसं होतं, मालाला नाही हात लावला त्यांनी। पोलीस लोक येऊन गेले, तपास चालू आहे, ते लवकरात लवकर तपास करतील। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।